पॅनल आला त्या ठिकाणी कोणी भाषण केलं होतं, त्याच्यामध्ये म्हटलं होतं की ज्यावेळी हे पॅनल निवडून येईल त्यावेळी जयवंत सुतार यांची मान उंचावेल. आपण निश्चित स्वरूपामध्ये माझी मान उंचवायचा आपण निश्चित स्वरूपामध्ये प्रयत्न केलेला. भविष्यामध्ये या ठिकाणी सांगेन, आम्ही काही वेळेला त्या ठिकाणी काही गोष्टी बोलून होत नाही, तर त्या ठिकाणी त्या असत्याचा विजय होणार नाही. भविष्य कालखंडामध्ये अशाच पद्धतीने ही वज्रमुठ मागची झालेली निवडणूक हार पत्करावी लागली, त्याचं उलटं भरून काढण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी निश्चित स्वरूपामध्ये जयेंद्रचा झालेला पराभव याच व्यासपीठावरून मी त्या ठिकाणी बोललो होतो की भविष्यात संधी आल्यानंतर यांना सुद्धा सुपडं साफ केल्याशिवाय राहणार नाही, अशा पद्धतीनं त्या ठिकाणी. आज माझी तर तब्येत व्यवस्थित असती, मारती चढत होत्या, मी खाली बसत होतो. सुरेश शेट्टे असेल, मीरा पाटील असेल, यांनी त्या कॉलनीमध्ये घरोघरी जाऊन दारोदारी आणि कार्यकर्त्यांनी गावामध्ये मग महिला कार्यकर्ते असते आणि त्या ठिकाणी केलेलं आहे. पुन्हा एकदा मी सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज खऱ्या अर्थाने शिरोणे गावामध्ये झालेल्या चिखलामध्ये कमळ खिललेला आहे. आज जो झालेला विजय आहे तो हा विजय मला समर्पित करायचा आहे माझ्या सर्व पॅनल क्रमांक 21 मध्ये मेहनत घेतलेल्या सर्व महिला, पुरुष, पदाधिकारी, कार्यकर्ते, इथले मतदार, नागरिक, रहिवासी, लहान लहान मुलं देखील ह्या पूर्ण प्रचारामध्ये त्यांनी आपलं तन मन धन ओतून काम केलं आणि त्यांच्या कामाला म्हणजे अनमोल असं त्यांचं जे ऋण आहे ते आयुष्यात कधी मी फेडू शकत नाही. तर त्या सर्वांचं धन्यवाद मी व्यक्त करते. आणि हा झालेला जो माधुरी सुतारचा विजय आहे, ती माधुरी सुतार नगरसेवक नाही झाली, तर तो जयेंद्र सुतार नगरसेवक झालेला आहे. म्हणून पुढची 5 वर्ष नाही, आत्तापासून जयेंद्र अरुण सुतार हा नगरसेवक झालेला आहे असं तुम्ही समजायचं. सर्वांचं पुन्हा एकदा धन्यवाद करते आणि आवर्जून आपल्याला ज्यांच्या आशीर्वादामुळे मला तिकीट मिळालं, आपले